तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे, कारण ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नव्हता, त्या बहिणी प्रतीक्षेत होत्या, वाट पाहत होत्या की हप्ता का आला नाही. तर फायनली खुशखबर आहे. शासनाकडून जे आहे ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा GR प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्यामधून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मधातच वाटप आणि वितरण थांबलं होतं. भरपूर बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नव्हता. आपण त्यामागे काही टेक्निकल कारण सांगितलं होतं. एकतर काहीतरी टेक्निकल कारण असेल किंवा मग निधी मंजूर झालेला नसेल, शासनाकडे पुरेसा निधी नसेल, तसंच झालेलं आहे. बघा, निधी मंजूर झाला आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधीचा GR आलेला आहे. किती निधी मंजूर झाला, कोणत्या विभागाकडून आलेला आहे, त्याचप्रमाणे कोणत्या वर्गासाठी, कोणत्या प्रवर्गासाठी हा निधी आलेला आहे, ते सुद्धा माहीत होणे महत्वाचं आहे. आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, तर या निधीमधून, या GRच्या निधीमधून आता पुन्हा वाटप सुरू होईल का? या GRच्या निधीमधून पुन्हा वाटप सुरू होईल का? हा प्रश्न सुद्धा बघा, या पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे. कारण याआधी वाटप संपला नंतर काही महिन्याचा GR आलेला होता. तुम्ही पाहिलं असेल, या आधी सुद्धा GR आले, वाटप संपल्यानंतर पण वाटप सुरू झालेला नव्हता. तर या GR मधून पुन्हा वाटप सुरू होईल का? ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्या बहिणींना पैसे मिळेल का? आणि या ठिकाणी महत्वाचा पॉइंट म्हणजे जे काही SC ST कॅटेगरीचा जो प्रॉब्लेम होता, अशापैकी भरपूर बहिणी म्हणत होत्या की आम्हाला पैसे आलेले नाही, कास्ट पाहून वाटप केलेलं आहे. SC ST कॅटेगरीचे या ठिकाणी सुद्धा प्रॉब्लेम झाली होती. हा पॉइंट सुद्धा GR मध्ये नमूद केलेला आहे. तर सर्वात आधी या ठिकाणी बघा, किती निधी मंजूर झाला. सर्वात आधी तुम्हाला GR दाखवतो, त्यानंतर बाकी सविस्तर माहिती या ठिकाणी देतो. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वाटपासाठी वर्ष 2026-27 मध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बघा, या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, तारीख या ठिकाणी पाहू शकता 21 मे 2026, 21 मे 2026. आणि या ठिकाणी बघा, आता जास्त काही आपण डिटेलमध्ये जाणार नाही. महत्वाचा पॉईंट आणि महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघा पाहणार आहे. या ठिकाणी बघा, स्पष्ट लिहिलेलं आहे, मार्च महिन्याच्या वाटपासाठी 365 कोटी रुपये, मार्च महिन्याच्या वाटपासाठी 365 कोटी रुपये, एप्रिल महिन्याच्या वाटपासाठी 365 कोटी रुपये. मार्च 365 कोटी रुपये, एप्रिलसाठी 365 कोटी रुपये, असा दोनही महिन्याचा निधी बघा या ठिकाणी 730 कोटी रुपये जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा सामाजिक न्याय विशेष विभागाकडून महिला व बाल विकास विभागाच्या बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर वाटपाला सुरुवात होईल. म्हणजे ज्या बहिणींना पैसे आले नव्हते, आणि कमेंट बघा, आता महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे, कमेंट भरपूर बहिणींच्या आहेत होत्या की SC ST कॅटेगरीला पैसे मिळालेले नाही. तर बघा, या ठिकाणी पॉईंट नमूद केलेला आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमध्ये येणारे जे काही लाभार्थी आहे, या ठिकाणी स्पेशल बघा या GR मध्येच नमूद केलेलं आहे, अनुसूचित जाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना विशेष करून हा निधी वितरित करण्यात यावा, विशेष करून हा निधी वितरित करण्यात यावा. त्यामुळे तो पॉईंट बघा काही प्रमाणामध्ये खरा ठरलेला आहे की SC ST कॅटेगरी, अनुसूचित जाती जमातीच्या जे काही लाभार्थी बहिणी होत्या त्यांना खूप कमी प्रमाणात वाटप झालं किंवा नाहीच्या प्रमाणात वाटप झाला. हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे कदाचित होऊ शकते शासनाकडे कमी निधी होता, सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून GR आला नसल्यामुळे निधी नव्हता, आणि निधी नसल्यामुळे जो आहे तो वाटप कमी प्रमाणात झाला. आणि या पॉइंट पेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर बघा, याआधी जे काही निधी मंजूर होत होता, याआधी जो काही निधी मंजूर होत होता दर महिन्याचा, तो होत होता जवळपास 40 कोटी, 50 कोटी, 100 कोटी रुपये. बरोबर, एका महिन्याचा 40 कोटी, 50 कोटी, 100 कोटी रुपये, 150 कोटी रुपये मॅक्सिमम. पण या महिन्यात बघा, एकाच महिन्याचा जवळपास 365, दुसऱ्या महिन्याचा 365, म्हणजे या ठिकाणी निधीची कमतरता असल्यामुळेच हे वाटप थांबलेला होता. मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं वाटप थांबलेलं आहे, वाटप संपलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्ण याबद्दल डिटेल माहिती मिळाली असेल की लवकरच या वाटपाला सुरुवात होणार आहे, पुन्हा वाटपाला सुरुवात होणार. शासनाकडून एवढ्या बहिणींना अपात्र केले जाऊ शकत नाही. तर बघा, आता GR आलेला आहे, निधी मंजूर झालेला आहे, आणि यामध्ये फक्त अनुसूचित जाती नाही तर भरपूर अशा लाडक्या बहिणी आहे अदर कॅटेगरीच्या, त्यांना सुद्धा पैसे आलेले नाही. तर टोटल या पैशामधून, या निधीमधून जो आहे तो वाटप सुरू होईल, आणि लगेचच वाटप सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल अपडेट देण्यात येईल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.